नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि याचा फटका आता सीबीडीमध्ये जनजीवन विस्कळीत होण्यामध्ये झालेला आहे। मी सध्या पाहताय की तुम्ही सीबीडी सेक्टर 3 आणि 4 मध्ये आहे। तुम्ही पाणी बघता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी साचलेलं आहे। संपूर्णपणे हे पाणी साचलं असून समोर जी दुकानं पाहताय या दुकानामध्ये हॉटेलमध्ये ज्वेलरीमध्ये हे सगळं पाणी गेलेलं आहे आणि सीबीडी सेक्टर 3, 4 ची ही दृश्य आहेत आणि हीच परिस्थिती आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांमध्ये झालेली आहे। पाण्याचा निचरा योग्यरित्या झालेला नाहीये। सीबीडी या ठिकाणी महानगरपालिकेचं पंप हाऊस आहे, मात्र ते पंप हाऊस योग्यरित्या चालत नाहीयेत। एकच पंप चालू आहेत, बाकीचे सगळे बंद आहेत। त्यामुळे या ठिकाणचं पाणी हे पंप हाऊस निघत नसल्यामुळे संपूर्णपणे हे पाणी आता सीबीडीमध्ये साचलेलं आहे। तुम्ही पाहताय की गाड्या बघा, गाड्या अर्ध्यापर्यंत आहेत, ते गाड्या खाली गेलेल्या आहेत। जवळपास 2-3 फुटापर्यंत हे पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी तर 3 फुटाच्या वर हे पाणी आलेलं आहे। संपूर्णपणे ही जी परिस्थिती आहे ती सीबीडीतल्या सर्वच रस्त्यांवरती आहे, ती झालेली आहे। रस्त्यांबरोबर सोसायट्यांमध्ये सुद्धा हे पाणी घुसलेलं आहे आणि काही सकल भागामध्ये ज्यांची घरं आहेत ती घरं सुद्धा या ठिकाणी घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। तुम्ही समोर पाहताय की ही गाडी पहा, अर्धी गाडी ही पाण्याखाली गेलेली आहे। संपूर्णपणे हे दृश्य आहे ते सीबीडी सेक्टर 3 आणि 4 चं आहे। संध्याकाळ होत आलेली आहे, मात्र अद्याप ही पाणी उतरलेलं नाहीये, पालिकेला यश आलेलं नाहीये। त्यामुळे पालिकेने या ठिकाणी योग्यरित्या नालेसफाई केलेली नाहीये, पंप हाऊस या ठिकाणी नीट सुरळीत चालू ठेवलेलं नाहीये आणि म्हणूनच आता सीबीडी मधलं जनजीवन हे पावसामुळे संपूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।